तर मंडळी आज आपण आलो आहोत पन्हाळा ते पावनखिंड 50 किलोमीटरची ट्रेक आहे आपली। सकाळचे 6 वाजले, हळूहळू पाऊस आपला जोर धरतोय आणि आपण या चिंब पावसामध्ये आपली ट्रेकची सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। आम्ही आता निघालेलो आहे पावनखिंडीच्या मोहिमेवरती। अरे कोणाचा फोटो होता? पाऊस सकाळपासून चालू होता, परंतु आता थांबलाय। सकाळी 6 वाजतापासून पाऊस चालू होता, त्यानंतर आपण ट्रेकची सुरुवात केली। आता पुढे आमच्यासाठी नाश्ता आहे, सगळी टीम नाश्ता करणार आणि त्यानंतर पुढचा प्रवास आपण सुरू करू। आता आपण शेतातल्या बांधावरून या पायी वाटेत आपण वर जाणार आहोत पावनखिंडीकडे आणि आमच्यासाठी ट्रॅक्टर टीम बघू शकता ती त्या शेतातल्या बांधावरून आम्ही पुढे निघालो आहे आणि तिथून वर जाऊन पावनखिंडीकडे आम्ही पोहोचणार आहोत। चला आता आम्ही पोहोचलो आहे मसाई पठारावर। अतिशय निसर्गमय वातावरण। कोणाला व्हिडिओ चालू आहे ना? चालू आहे, बोला तुम्ही। येस, सकाळी फाल्कन ग्रुपतर्फे आपण वीर बाजीप्रभूंची पूजा केली म्हणण्यापेक्षा हार घातला आणि सगळ्यांनी अतिशय छानपैकी घोषणा देऊन आपण 6:40ला आपण सुरुवात केलेली आहे। पुढे साधारण एक 5-7 किलोमीटरवर येऊन माळुंगे गावामध्ये पोह्यावर चांगलाच तावा मारला आहे। अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्ही हा ट्रेक सुरू करतोय। पाठीमागे बघू शकता निसर्गमय वातावरण। दादा नाव काय आपलं? शेखर दादा कॅमेरा घेऊन बसलेले आहेत माझ्यासाठी। तुम्हाला जर काय यायचं असेल नक्की या, तुम्हाला खूप आवडेल ट्रेक करताना। अतिशय मंगलमय वातावरण आहे। चला पुढे। आता आपण जाऊन पोचलेलो आहे मसाई देवीच्या मंदिराजवळ। पाठीमागे बघू शकता आणि हे मसाई पठार म्हणतात त्याला। याचा पुढचा आपला स्टॉप आहे कुंभारवाडी, तर तिथे जाऊन आपण भेटूया। मंडळी, तुम्हाला जर का पावनखिंडी ही मोहीम करायची असेल तर येण्यासाठी रूट असा आहे, तुम्हाला कोल्हापूर यावं लागेल। कोल्हापूर ते पन्हाळा ते पावनखिंड, नाहीतर डायरेक्ट तुम्ही पन्हाळा गडसुद्धा येऊ शकता आणि तिथून 50 किलोमीटरच्या अंतरावर पावनखिंड आहे। ट्रेक करताना एक गोष्ट अतिशय लक्षात घेतली पाहिजे तुम्ही, तुमच्याकडं योग्य ग्रिपचा शूज असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची दुखापत होणार नाही, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे।
अशा जागेवर नीट काळजी घेतली पाहिजे, नाहीतर निसर्ग आपल्यावर कारवाई करेल. डायरेक्ट ढगात भेटणार आपण. हां हां ते काय पन्नास किलोमीटरची आपली ट्रेक होती, त्यापैकी 27 किलोमीटर आपण चाललेलो आहोत. रात्रीच्या मुक्कामासाठी आपण करपेवाडी इथे थांबलेलो आहोत. संध्याकाळचं जेवण घेऊन सकाळी पहाटे 6 वाजताचा नाश्ता घेतल्यानंतर पावनखिंडकडे आपण प्रस्थान करणार आहोत. शुभ सकाळ मंडळी. सकाळी 5:30 वाजता आम्ही नाश्ता केला आणि आता पावनखिंडकडे मार्गस्थ झालो आहे आम्ही. पावसाने आपला जोर धरला आहे आणि आमची संपूर्ण टीम पाठीमागे दिसत आहे आणि एक तर क्रिकेट खेळायला आला आहे भर पावसामध्ये. सगळं सुंदर वातावरण आहे. काही मंडळी पुढे निघाली आहे, आम्ही थोडे मागे आहोत. वाट खूप कठीण आहे. मोबाईल काढायला वेळ, रेकॉर्डिंग करायला वेळ गेला तर गुड बघायला गेलं.